निरोगी जीवनाचा खरा मूलमंत्र काय माहितीये का? समाधान. समाधान कशामुळे मिळतं? तर तुम्हाला ताणतणावात आयुष्य जगता येऊ नये म्हणून. आणि जर तुम्हाला ताणतणावात जगायचं असेल तर त्याचे परिणाम तुमच्या डोक्यापासून शरीरावर वेगळ्या वेगळ्या भागावर होतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. जितकं तुम्ही आनंदात, समाधानात आणि आहे त्या गोष्टीमध्ये शांततेत जर राहाल तर फायद्यात राहाल. हा साधा मूलमंत्र आपण या ठिकाणी बांधून पुढे घेऊन जाऊया. ज्यावेळेस आज मी योगाच्या आमच्या वर्गावर योगा घेत होतो, त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण आपल्या शरीराला किती फ्लेक्झिबल करू शकतो एका वयाच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर. कारण एका बाजूला वयस्कर एक महिला आणि दुसऱ्या बाजूला तरुण पण त्या कुठलीही गोष्ट करू शकतात अशा महिला. पुरुष मंडळी साहजिक आहे. आणि योगा वर्गावर अशी गोष्ट असते की तुम्हाला एकासाठी वेगळं आणि दुसऱ्यासाठी वेगळं करून चालत नाही. मला त्या वेळेस अशी गोष्ट जाणवली, तुम्ही जोपर्यंत शारीरिक ताण घेणार नाही तोपर्यंत मानसिक समाधान तुम्हाला मिळणार नाही. कारण टप्प्याटप्प्याने म्हणजे तुम्ही जर योग प्रकार करत असाल, म्हणजे तुमच्या पायाचा झाला पाहिजे तर पायाचे इतर काय गोष्टी असतील त्या आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. आणि जर कमरेचा असेल, पाठीचा असेल किंवा खांद्याचा असेल, मानेचा असेल, डोक्याचा असेल, हाताचा असेल किंवा संपूर्ण सूर्यनमस्कार असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पूर्ण मन लावून करता ना, त्यावेळेस तुमचं शरीर कितीही तुमचं वजन जास्त असू द्या, तुम्हाला हालचाल करता येत नसू द्या, तुम्हाला प्रत्येक पोझिशन व्यवस्थित जमत नाही असं लक्षात घ्या, तरी सुद्धा जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या अर्ध्या तासामध्ये इतर जे काही योग प्रकार आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. कारण पूर्वी शरीराला ताण दिला, आणि जर शरीराला व्यवस्थित ताण दिला, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, तुमचं शरीर तुम्हाला एकदम साथ द्यायला सुरू होतं. आता इथून मनाची तयारी सुरू झाली. शरीराची तयारी तर आपण त्यांच्याकडून करून घेतोय, पण मनाचं काय, विचारांचं काय? सतत एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून राहणं, चिडचिड करणं, ताण घेणं आणि ताण देणं. माझं असं मत आहे, प्रत्येक व्यक्तीनं ताणतणावापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर पहिला स्वतः ताण घ्यायचा नाही, दुसऱ्याला ताण द्यायचा हा संकल्प केला पाहिजे. आता स्वतः ज्यावेळेस माणूस तणावमुक्त राहतो तो दुसऱ्याला त्रास कशाला देईल? म्हणजे मी जरी म्हटलं असलं तर आपण ताण नाही घ्यायचा, दुसऱ्याला द्यायचा. पण आपणच ताण ज्यावेळेस घेत नसतो आणि आपण ज्यावेळेस निवांत निश्चिंत राहतो त्यावेळेस समोरच्याला ताण देण्याची आपली मानसिकता नसते. पण आपला स्वभाव, आपलं वागणं बघून साहजिक आहे समोरच्यामध्ये बदल होऊ शकतो. मी एक पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकातल्या 2 ओळी फार महत्वाच्या होत्या की जीवनामध्ये काहीतरी साध्य करायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, आणि प्रयत्न करायचे असतील तर तुम्हाला त्याच्यात जिंकायचंय, यश मिळवायचंय, या पद्धतीनं करावं लागेल. म्हणजे तुम्ही प्रचंड हार्ड वर्क करताय आणि तुम्हाला यश मिळत नाही किंवा तुमचा मार्ग चुकलाय आणि तुम्ही करायला लागले, तर त्याच्यात काय म्हणजे फायदा होणार का? अजिबात नाही. याचाच अर्थ मी हे करू शकतो, मी टार्गेट ठेवतो. आमच्या योगा वर्गावर ज्या काही आमच्या म्हणजे वर्गातले सगळे सदस्य असतात, मला माहिती आहे की यांना 10-15च्या पुढं अंक म्हणजे ती कृती करता येणार नाही. त्यांना मी 20चं टार्गेट देतो, 30चं टार्गेट देतो. जे करू शकतात 30 पर्यंत पोहोचतात, पण जे करू शकत नाहीत ते 5लाच थकायला सुरुवात होते. परंतु मी त्यांचा स्टॅमिना वाढतो. लक्षात घ्या, जोपर्यंत त्यांच्या मेंदूला आपण कमांड देत नाही एवढं करायचंच, थांबायचं नाही, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला हे करावं लागेल.
आता ते आनंदाने करतात, करायला लागतात. फक्त एक चूक कुणीच केली नाही पाहिजे. म्हणजे दांड्या मारल्या नाही पाहिजे, बंद केलं नाही पाहिजे. तुम्हाला जर आयुष्यभर आणि काय नाही हो, तुम्हाला स्वतःसाठी स्वतःचा वेळ द्यायचा आहे. तुम्हाला दुसऱ्याचा वेळ घ्यायचा नाहीये किंवा तुम्ही दुसऱ्यासाठी काय करत नाही. ज्यावेळेस मी योगा घेतो त्यावेळेस मी पण स्वतः करतो. याचा अर्थ असा आहे, की आपल्याला ते करावं लागेल आणि ते करण्यासाठी आपल्यामध्ये ती हिंमत असली पाहिजे. आपल्यात हिंमत नसेल तर मग गोंधळ होतो आणि सगळ्या गोष्टी ह्या तशाच राहतात. हेच मला सांगायचं. म्हणून शारीरिक ताण हा मानसिक समाधानाचा एक वेगळा मार्ग आहे आणि मानसिक समाधान हे शरीराला निरोगी ठेवणं, आनंदी राहणं, चेहऱ्यावर सतत स्मित हास्य किंवा हास्य राहणं म्हणजे तुम्ही चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील आहात हे सादर करतं. म्हणून तणावमुक्त जीवन हे आपल्या जगण्याची गुरुकिल्ली असं माझं प्रामाणिक मत आहे. खरं आहे की खोटं आहे? करून बघा. आणि ऑनलाईन योगा असतो आपला सकाळी 5:45 ते 7. युट्यूबला तुम्ही सुप्रभात योगा आपलं युट्यूब चॅनल सर्च केलं किंवा त्याच्यात संतोष शिंदे टाकलं तर तुम्हाला सहज लाईव्हचे व्हिडिओ पाहायला मिळतील. असेही मोटिवेशनल व्हिडिओ पाहायला मिळतील. पाहत चला आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.